नमस्कार. आज 30 जुलै. आज इतिहास घडणार. म्हणजे इतिहासात आपण कधीतरी वाचलं असेल की ते आले आणि डिवाइड अँड रूल करून आपल्यावरती राज्य करण्याचा प्रयत्न केला. पण आपण एकमताने, एकजुटीने, एक ध्येयाने सगळे एकत्र झालो आणि त्यांचं ते स्वप्न उधळून लावलं. आजपासून सुरू होतोय डिवाइडेड हा कार्यक्रम. जो कार्यक्रम एक इतिहास घडवणार आणि 3 जण एकत्र येऊन आपलं एकमत करणार. आजचे ते 3 अनोळखी चेहरे कोणते? चला सुरुवात करूया डिवाइडेडच्या आजच्या भागाला आणि स्वागत करूया आजच्या 3ही स्पर्धकांचं. नमस्कार. तिघांचंही स्वागत आहे. आता या क्षणी प्रत्येकाला 20 सेकंद दिली जाणार आहेत आणि प्रत्येकाने आपापली ओळख 20 सेकंदामध्ये करून द्यायची आहे. नमस्कार, मी अमेय साने, राहणार गोरेगाव, मुंबई, वय 30, शिक्षण SSC. मला ड्रायव्हिंग, फोटोग्राफी, ट्रेकिंग, एकूणच भटकणं प्रकार आवडतो. आसावरी उदय बापट, मी मुंबई अंधेरीत राहते. BA सोशॉलॉजी, MA PhD संस्कृतमधून. मुंबई विद्यापीठात अभ्यागत अध्यापिका आहे. संस्कृतचा अभ्यास करताना हे ज्ञान लोकांच्या समोर ठेवावं आणि राष्ट्राविषयीचा अभिमान त्यांच्या मनात जागा करावा अशी माझी इच्छा आहे. माझं नाव मिलिंद चव्हाण, मी लालबागवरून आलेलो आहे. माझं गाव चिपळूण. मला खेळात खूप आवड आहे. कबड्डी, क्रिकेट हे माझे आवडते खेळ आहेत. तसंच लोकांची सेवा, समाजसेवा करायला मला खूप आवडते. तुम्हा तिघांचंही डिवाइडेड या खेळामध्ये मनापासून स्वागत. तुम्ही तिघे एकमेकांना यापूर्वी कधी भेटला होता? कधी एकमेकांशी संवाद साधला होता? नाही, प्रश्नच येत नाही. म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटतात, हो की नाही? तुम्हा तिघांनाही शुभेच्छा आहेत. या खेळाला सुरुवात करण्यापूर्वी खेळाचे नियम एकदा आपण समजून घेऊया. हा प्रश्नोत्तराचा खेळ आहे. एकूण 13 प्रश्न आणि या 13 प्रश्नांच्या 4 फेऱ्या. पहिल्या फेरीमध्ये असणार 5 प्रश्न, ज्या प्रत्येक प्रश्नाची किंमत 25,000 रुपये. दुसऱ्या फेरीमध्ये असणार 4 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 50,000 रुपयांचा. तिसऱ्या फेरीमध्ये 3 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न 75,000 रुपयांचा. तर चौथ्या फेरीमध्ये एकच प्रश्न असणार, जो प्रश्न लाख मोलाचा, 1,00,000 रुपये किमतीचा. बरं, हे सगळं जेव्हा सुरू असेल तेव्हा एकच सांगतो की प्रश्न विचारल्यानंतर 3 पर्याय तुमच्या समोर येतील. तिसरा पर्याय ज्या क्षणी विचारला जाईल त्यानंतर 25,000 रुपये किमतीचा जर प्रश्न असेल तर प्रति सेकंद 250 रुपये कमी होऊ लागणार. तुमच्याकडे निर्णय घेण्यासाठी, एकमत करण्यासाठी फक्त 100 सेकंद आहेत, हे विसरू नका. फक्त 2 चुका तुम्ही करू शकता. पहिली चूक जर झाली, जेव्हा कधी पहिलं उत्तर चुकेल किंवा चूक होईल त्यावेळेला तुम्ही तुमच्याकडे जमा असलेल्या रकमेतून 25% रक्कम तुमची वजा होणार. दुसऱ्या चुकीला तुमच्याकडे जमा असलेल्या रकमेतून 50% कमी होणार. 2च चुका तुम्ही करू शकता. हा नियम आहे, कारण तिसरी चूक झाली तर तुम्हाला खेळ सोडावा लागणार. सज्ज आहात? तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सुरुवात करूया आजच्या 13 प्रश्नांना. या तिघांसाठी 25,000 रुपयांचा हा आहे पहिला प्रश्न. खालीलपैकी इंद्रधनुष्यात नसलेला रंग कोणता? पर्याय A निळा, पर्याय B गुलाबी, पर्याय C पिवळा. कुठलं आहे तुमचं, काय मत आहे? नाही, गुलाबी. गुलाबी. तिघांनी एकमत केलेलं आहे. 21,250 रुपये त्यांनी वाचवलेले आहेत या 25,000 रुपयांमधले. अजून बरोबर की चूक हे जाहीर झालेलं नाही. प्रश्न विचारला होता, खालीलपैकी इंद्रधनुष्यात नसलेला रंग कोणता? पर्याय होते A निळा, B गुलाबी, C पिवळा. जर उत्तर बरोबर आलं तर 21,250 रुपये तुमच्याकडे जमा होणार आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे
बरोबर उत्तर आहे पर्याय बी गुलाबी. चला 21,250 रुपये तुमच्याकडे जमा झालेले आहेत. अभिनंदन. या प्रश्नामध्ये आधी चित्र दाखवलं जाईल आणि मग प्रश्न विचारला जाईल. तुम्ही तयार असाल तर लगेचच विचारणार आहे 25,000 रुपयांसाठीचा हा दुसरा प्रश्न. वरच्या चित्रात दाखवलेली वास्तू ही मुंबईतील कोणत्या बागेतील आहे? पर्याय ए संजय गांधी पार्क, पर्याय बी हँगिंग गार्डन, पर्याय सी कमला नेहरू पार्क. संजय गांधी नाहीच आहे. हँगिंग कमला नेहरू 2 सेकंद विचार. पहिलं नाही तुमचं कन्फर्म आहे काय? मला. हां दुसऱ्या तिसऱ्यामध्ये थोडा कन्फ्युजन मी पण. कमला नेहरू. मोठ्याने बोला, मोठ्याने बोला. कमला कमला मला पण असं वाटतं कमला नेहरू पार्क. कमला नेहरू पार्क. सी. चला तिघांनी मिळून उत्तर दिलं. 18,500 रुपये वाचवले. तिघेही थोडेसे गोंधळलेले दिसत होते. आता 21,250 रुपये तुमच्याकडे आहेत. जर उत्तर बरोबर आलं तर 39,750 रुपये तुमच्याकडे जमा होणार आहेत. आणि उत्तर चुकलं तर ती पहिली चूक ठरून 25% कमी होऊन 15,938 रुपये तुमच्याकडे राहणार आहे. तुम्हाला प्रश्न विचारला होता वरच्या चित्रात दाखवलेली वास्तू ही मुंबईतील कोणत्या बागेतील आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे बरोबर उत्तर आहे पर्याय सी कमला नेहरू पार्क. पर्याय सी कमला नेहरू पार्क. चला हे उत्तर सुद्धा बरोबर आलं. 18,500 रुपये आता या प्रश्नाच्या बरोबर उत्तरासाठी तुम्हाला मिळाले. त्यामुळे आता तुमच्याकडे आहेत 39,750 रुपये. 2 प्रश्न झालेले आहेत आणि आता तुमच्या समोर पहिल्या फेरीतला तुम्हा तिघांसाठी 25,000 रुपयांसाठीचा हा तिसरा प्रश्न. जर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये सुशी खात असाल तर तुम्ही कोणत्या पद्धतीचे जेवण जेवत आहात? पर्याय ए जपानी, पर्याय बी चायनीज, पर्याय सी थाई. ए जॅपनीज. शुअर. शुअर. खात्री आहे खाल्लेलं आहे कधी? ॲब्सोल्युटली शुअर. कन्फर्म आहे ना? एकदम. आणि बरोबर उत्तर आहे बरोबर उत्तर आहे पर्याय ए जपानी. यानंतरचा 25,000 रुपयांसाठीचा तुमच्या समोर येतो आहे हा चौथा प्रश्न. मोराच्या ओरडण्याला मराठीत काय म्हणतात? पर्याय ए केकारव, पर्याय बी केकावली, पर्याय सी मोर आरव. केकारव. कन्फर्म. उत्तर केकारव आहे. तुम्ही कन्फर्म. एक मोठ्याने बोला. मिनिट सर. मोठ्याने बोला. त्यांना ना अजूनही गोंधळ होतोय. त्यांनी अजून क्लिक केलंच नाहीये. केलंय 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 मी. केलंय केलंय. झालंय का? केलंय. ताई तुम्ही खरं नाही. उत्तर केकारव आहे. केकारवच उत्तर आहे. आम्ही दोघेही कन्फर्म होय, आहोत. confirm Please press आहोत. नक्की वाचा. केकारवच. हो 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 हो. लवकर माहित प्रेस नाही. कर. आपले पैसे केकारवच कमी करा. होणार. हा Clear. केकारवच आहे. 61,000 तुमच्याकडे जमा आहेत. उत्तर बरोबर आलं तर 74,000 रुपये तुमच्याकडे जमा होतील. उत्तर चुकलं तर 45,750 रुपयेच शिल्लक राहतील. आणि याचं बरोबर उत्तर आहे बरोबर उत्तर आहे पर्याय ए केकारव. उत्तर बरोबर. अभिनंदन. त्यामुळे 13,000 रुपये या प्रश्नाच्या उत्तरात तुम्ही वाचवलेले आहेत. 74,000 रुपये आता तुमच्याकडे जमा झालेले आहेत. 4 प्रश्न झालेले आहेत. यानंतर तुम्हा तिघांसाठी 25,000 रुपयांसाठीचा पहिल्या टप्प्यावरचा हा 5वा प्रश्न.
अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांच्या माहेरचे आडनाव काय आहे? पर्याय ए सबनीस, पर्याय बी हसबनीस, पर्याय सी चित्रे. ₹74,000 तुमच्याकडे शिल्लक होते. उत्तर बरोबर आलं तर 97,250 रुपये तुमच्याकडे जमा होणार. पहिली चूक ठरून असलेल्या रकमेतून पैसे वजा होणार आणि मग 55,500 रुपये तुमच्याकडे शिल्लक राहणार. आणि याचं बरोबर उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे पर्याय ए सबनीस. अभिनंदन. पहिल्या टप्प्यावरचे 5ही प्रश्न संपलेले आहेत. 97,250 रुपये तुमच्याकडे आता शिल्लक आहेत आणि यानंतर 20 सेकंदाची वेळ तुम्हाला मिळणार आहे. कारण या पहिल्या टप्प्यानंतर खेळा किंवा थांबा हे एकमताने तुम्ही ठरवायचं आहे. म्हणजे यामध्ये जर तुम्ही खेळण्याचा निर्णय घेतला तर पुढे खेळू शकता. पण याच ठिकाणी तुम्हाला संधी आहे जर थांबायचं असेल तर. खेळा किंवा थांबा हे ठरवण्यासाठी 20 सेकंदाची वेळ सुरू होते आहे आता. हां बोला ना, काय म्हणायचंय त्यांना? खेळा. निर्णय झालेला आहे खेळा. त्यामुळे आता पुढच्या टप्प्यावरचे 4 प्रश्न तुमच्या समोर येणार आहेत. लक्षात ठेवा, एकदा फेरी सुरू झाली की मग मात्र फेरी संपेपर्यंत कुणालाही माघार घेता येणार नाही. दुसऱ्या फेरीमध्ये 4 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नांची किंमत आहे 50,000 रुपये आणि लक्षात ठेवा उत्तरासाठी वेळ असणार आहे 100 सेकंदाची. प्रति सेकंद 500 रुपये आता कमी होत जाणार आहेत. 50,000 रुपयांसाठीचा तुम्हाला मी प्रश्न विचारणार, पण त्याआधी घेतो काही क्षणांची विश्रांती.